आणि एक महत्त्वाची बातमी आहे, उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल झाला आहे। एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी 25 कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप आहे। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रानं ही बातमी दिलेली आहे आणि अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपानंतर अदानी समूहाचे शेअर्स मात्र घसरले। अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे सहकारी सौरभ कोरटकर आपल्यासोबत आहेत। सौरभ, अदानींवर अमेरिकेमध्ये हा खटला, मात्र भारतीय शेअर बाजारावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। सागर, यापूर्वी सुद्धा अदानी समूहावर हिडनबर्ग रिपोर्टनी बरेच प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांमध्ये घसरण बघायला मिळाली होती आणि आता सुद्धा न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात सुनावणी झाली आणि त्यात गौतम अदानींचा 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप ठेवण्यात आलाय आणि या लाचेची रक्कम जर आपण भारतीय रुपयात बघितली तर ती 2110 कोटी आहे, म्हणजे जवळपास 25 कोटी डॉलर्स। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात अदानी व्यतिरिक्त सागर अदानींचं सुद्धा नाव आहे, जे की अदानी यांचे पुतणे आहेत सागर, आणि त्याचबरोबर दुसऱ्या आरोपीचं यात नाव आहे विनीत। ते अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे अधिकारी आहेत। एका सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। आता आपल्याला प्रश्न पडू शकतो की अमेरिकेत हा गुन्हा का दाखल झालाय, तर अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा या प्रकल्पामध्ये आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकन कायद्यानुसार अमेरिकेत हा गुन्हा दाखल झालेला आहे। युनायटेड स्टेट्स अटॉर्नी ऑफिसचं म्हणणं आहे की अदानी यांनी भारतातल्या सौर ऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच दिलेली आहे। त्यांचा अधिकारिक आकडा आहे $250 मिलियन इतका। त्याच्यामुळे शेअर बाजारात सुद्धा अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड बघायला मिळते। आता अदानी समूहाकडून याबाबत नेमकं काय क्लॅरिफिकेशन येतंय बघावं लागेल। सागर, नक्की सौरभ, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।